हाय फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत चिकन ग्रेव्ही सुकं हां. तर त्याला काय काय साहित्य लागणार ते पाहूयात. चला, हा आहे कांदा असं उभा कापून घेतलेला आहे. तो आपल्याला फ्राय करायचा आहे. तेल, चिकन मी हळद आणि मीठ टाकून जरासं उकळून घेतलेलं आहे. हे गरम मसाला आणि चिकन मसाला, टॅमॅटो, कोथिंबीर, हळद आणि 4 चमचे मसाला, कढीपत्ता, बटाटे उकडून घेतलेली आहेत आणि जिंजर पेस्ट. चला, तर आपण मग रेसिपीला सुरुवात करूयात. आता आपण कढई ठेवली आहे. 2 पळी तेल टाकूयात. कांदा फ्राय करून घेऊयात. कांदा टाकलेला आहे. आता आपण फ्राय करून घेऊया. अशा प्रकारे लाल झाला पाहिजे. हे बघा, तर कढईतून खाली उतरून घेतलेलं आहे. आता टॅमॅटो टाकूयात. कढीपत्ता टाकून देऊयात टॅमॅटो बरोबर. हळद, मीठ आणि मसाला टाकून लावून घेणार आहोत. त्याच्यात अद्रक लसूणची पेस्ट पण टाकलेली आहे. आपण मिक्सर लावूयात. चला, पाहूयात बारीक झालं का. एवढं बारीक करायचं आहे. चला, आता आपण कढईमध्ये टाकूयात. हे बघा, आपण वाटलेलं आपण ह्यात टाकून घेतलेलं आहे. मिक्स करून घेऊयात. 5 मिनिटं उकळी यायला देऊयात. टाकूयात. चिकन पण टाकून देऊया. आपण यात बटाटे पण टाकून घेतलेली आहेत. बघा, गरम मसाला आणि चिकन मसाला पण टाकूयात आणि झाकण मारून ठेवूया. उकळी यायला देऊयात. मिक्स करून घेऊयात. मिक्स करून घेऊया. मोठं पण टाकलेलं आहे. तर कमी वाटलं तर नंतर पुन्हा टाकू. वाफ काढत आहोत. झाकण मारून ठेवलेलं आहे. 5 मिनिटांनी पाहूयात. 5 मिनिटं झाली आहेत. आता आपण झाकण उघडून पाहूयात. हे बघा, आता कोथिंबीर सर्व करूयात. हे बघा, छान दिसत आहे चिकन आपलं. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा.